नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. शेतकरी मित्रांनो, एक लक्षात घ्या, या ठिकाणी पहिलं निरीक्षण म्हणजे या ठिकाणी पहिला WD आणि दुसरा WD असे दोन WD सक्रिय होण्याची शक्यता आहे. आणि मान्सूनच्या पूर्व कालावधीमध्ये येणारे WD हे पावसाळी वातावरण तयार करण्यासाठी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असतात. दुसरी बाब, आपल्याला या ठिकाणी जवळपास पूर्व राजस्थान, उत्तर प्रदेशचा काही भाग आणि दिल्लीच्या काही भागामध्ये पावसाचा अनुकूल ढग निर्माण होताना दिसत आहे. केरळ, तामिळनाडू, कर्नाटकच्या सीमेवर देखील पावसाळी क्षेत्र आहे. अरबी समुद्रात असलेलं पावसाळी क्षेत्र बऱ्याच अंशाने ते आता दूरवर गेलेलं आहे. मान्सूनची वाटचाल बघताना आपल्याला एक गोष्ट लक्षात येते आणि ती म्हणजे भारतीय हवामान खात्याकडून 26 मेला केरळात मान्सून येण्याची जी काही प्राथमिक अंदाज व्यक्त केलेले होते ते मात्र आता या ठिकाणी चुकलेले आहेत आणि साधारण त्यामध्ये 4 दिवसाची प्लस मायनस शक्यता व्यक्त करण्यात आलेली होती. IMDच्या अंदाजानुसार आता 3 जूनपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होऊ शकतो किंवा त्या अगोदरही दाखल होऊ शकतो, परंतु आपल्याला त्या संदर्भात थोडं पेशन्स ठेवावे लागतील. केरळमध्ये मान्सून आल्यानंतर पुढे भारतीय भूभागावर किती गतीने पुढे सरकतो, किती सशक्त पद्धतीने सरकतो, याला यावर्षी महत्त्व आहे. कारण कालच भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजामध्ये 90% पाऊसमान हे भारतामध्ये जाहीर केलेलं आहे. मध्य भारतावर कोर झोनमध्ये जिथे महाराष्ट्र आहे तिथे 94% पावसाचा अंदाज दिलेला आहे. आणि हा अंदाज आपण देताना मात्र महाराष्ट्रासाठी 97% आणि भारतासाठी 95% असा अंदाज दिलेला आहे. यावर्षी आपण पहिल्यांदा 5% प्लस मायनस गृहीत धरलं आहे, परंतु यावर्षी मान्सून प्लस साईडने जाण्याची शक्यता मुळीच नाही. त्यामुळे मायनस साईडला किती झुकतोय हे मात्र बघावं लागेल. आज 30 तारखेपासून उष्णतेची लाट कमी होण्याची शक्यता आहे भारतामधली. सरासरी तापमानाकडे तापमान झुकणार आहे. भारताच्या बहुतांश राज्यांमध्ये आज पावसाची सुरुवात होण्याची शक्यता आहे. यामध्ये धुळीची वादळं देखील राजस्थानच्या बहुतांश भागात असण्याची शक्यता आहे. शिवाय गारपिटीचा अंदाज मध्य भारतामध्ये दिलेला आहे विदर्भासहित. त्यामुळे आज विदर्भात देखील पावसासहित गारपिटीचा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला आहे. थोडा पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातही काही पावसाळी घटना घडू शकतात असा देखील अंदाज आहे. महाराष्ट्रातील उष्णतेचा प्रभाव कमी झाला आहे. 31 मेला भारतामध्ये कुठेही भारतीय हवामान खात्याकडून उष्णतेच्या लाटेसंदर्भात अलर्ट देण्यात आलेला नाही. म्हणजे उष्णतेची लाट काही अंशाने कमी होण्याचे संकेत आहेत. मात्र मध्य भारतावर ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे पावसासंदर्भातला. त्यामुळे विदर्भ आणि मध्य प्रदेशमध्ये पावसाची शक्यता आहे. विदर्भात 31 तारखेला देखील गारपिटीची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. धुळीची वादळं राजस्थानमध्ये असू शकतात आणि संपूर्ण महाराष्ट्रात 31 तारखेपासून पावसाचे संकेत देण्यात आले आहेत. आणि आपले व्हिडिओ हे फक्त महाराष्ट्रासाठी खास करून असतात आणि आपण जेव्हा मान्सून सुरू होतो तेव्हा मात्र आपण देशाचा अंदाज फार देत नाही, तेव्हा फक्त महाराष्ट्राचा अंदाज देतो. 1 जूनचा अंदाज आपण या ठिकाणी बघतो. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसास अनुकूल स्थिती भारतीय हवामान खात्याकडून दाखवण्यात आली आहे. 2 जूनला देखील महाराष्ट्रामध्ये बहुतांश भागात पावसासंदर्भातला येलो अलर्ट देण्यात आला आहे. 3 जूनला विदर्भ वगळता महाराष्ट्रामध्ये पावसासंदर्भातला मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट आहे. भारतीय हवामान खात्याकडून केवळ कोकणामध्ये 4 तारखेला पावसाचा अंदाज दिला आहे आणि गुजरातमध्ये. त्यामुळे विशेष अंदाज देण्यात आलेला नाही. गेल्या 2 दिवसामध्ये पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे. या सर्व भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि या कोस्टल भागामध्ये देखील म्हणजे बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी राज्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे. महाराष्ट्रात जरी पावसाचा प्रभाव नसला तरी बाकी बहुतांश भागात पावसाचा प्रभाव वाढलेला आहे. आज 30 तारखेचा आपण जर अंदाज घेतला तर या ठिकाणी एक WDमुळे सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालं. या ठिकाणी एक सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे
वाऱ्यांचा प्रभाव गुजरात, महाराष्ट्र आणि असा फिरून आहे. म्हणजे आपण या पद्धतीने हे वारे फिरताना बघतो. तर या ठिकाणी एक सायक्लोनिक सर्क्युलेशन होतं जे आता कमजोर होतं आहे आणि वाऱ्याचे प्रवाह डायरेक्ट किनारपट्टी भागाकडे सरकू लागले आहेत. आजपासून कोकणामध्ये ढगाळ परिस्थिती वाढेल. उद्या या ढगाळ परिस्थितीचं रूपांतर थोड्याफार पावसात देखील होऊ शकतं. 1 तारखेला उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, कोकण असं थोडं पावसाळी वातावरणाची शक्यता वाढते. JFS मॉडेलनुसार 2 तारखेला उत्तर महाराष्ट्र, कोकण पावसाची शक्यता अधिक आहे. 3 तारखेला देखील JFS मॉडेलने आपल्याला कोकण किनारपट्टीला पाऊस सक्रिय होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. 4 तारखेला देखील कोकणात पाऊस सुरू असेल. 5 तारखेला देखील अरबी समुद्राच्या दिशेने मान्सूनला पोषक अशा प्रकारची वाऱ्यांची स्थिती निर्माण होईल. कोकणात पाऊस सक्रिय राहील अगदी केरळपासून गुजरातपर्यंत. या पावसाच्या प्रमाणात वाढ ही 7 तारखेपासून होणं अपेक्षित आहे. आज 30 मे आहे आणि कोकणामध्ये वातावरण बदलायला आज सुरुवात होईल. 31 तारखेला दक्षिण कोकण किंवा एकूणच महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरणाचा प्रभाव वाढायला सुरुवात होईल. 1 तारखेला ICMWF मॉडेलनुसार थोडं पश्चिम विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, कोकण असं वातावरण बदलेल. स्थानिक वातावरण देखील महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यात तयार होऊ शकतं. 2 तारखेला महाराष्ट्रात पाऊस सक्रिय होईल, परंतु स्थानिक वातावरण असेल. प्रमाण सर्वसाधारण मध्यम स्वरूपाचा पाऊस असणारे मेघगर्जनेसह. 3 तारखेलाही पाऊस महाराष्ट्रात सक्रिय असणं अपेक्षित आहे. यामध्ये कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, परंतु फारसा प्रभाव त्यात अजून आलेला नाही आहे. 4 तारखेला सुद्धा फार प्रभावी वातावरण महाराष्ट्रात नाही आहे, परंतु पावसास हळूहळू सुरुवात, ढगाळ परिस्थिती, वातावरण बदलणं या गोष्टी घडणार आहेत. 5 तारखेपासून दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खास करून पूर्व विदर्भ पावसाचं प्रमाण वाढू शकतं. आणि 5 तारखेपासून केरळपासून कोकणापर्यंत किंवा गोव्यापर्यंत जी पॉवर आहे, जी ताकद आहे ती मान्सूनच्या वाऱ्यांमध्ये येण्याची शक्यता आहे. तेलंगणा, कर्नाटकच्या भागात मान्सूनच्या जोरदार सरी सक्रिय होणार आहेत. 6 तारखेला यदा कदाचित हा मान्सूनचा पाऊस देखील असू शकतो. 7 तारखेला पहिल्यांदा पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकणामध्ये जेव्हा मान्सून येणं अपेक्षित आहे तळ कोकणामध्ये, तर तो जोरदार पाऊस, मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळतोय. महाराष्ट्रात देखील पावसाळी वातावरण असणार आहे. 8 तारखेला मॉडेलने पावसाळी वातावरण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, संपूर्ण कोकण दाखवलं आहे. 9 तारखेला अरबी समुद्रामध्ये आपण बघतो एक प्रभावी अशा प्रकारचं वातावरण तयार होणार आहे केरळपासून. तर ही जी काही एक वादळी प्रणाली आहे, ही जर महाराष्ट्राच्या दिशेने थोडा प्रभाव टाकू शकली तर मान्सूनची महाराष्ट्रातील एंट्री सोपी होईल आणि मोठ्या चांगल्या पावसाने होईल असा अंदाज आहे. त्यामुळे 9 तारखेला देखील महाराष्ट्राच्या मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, कोकण अतिशय चांगल्या प्रकारचा पाऊस किंवा आपण मोठे पाऊस पण त्याला म्हणू मेघगर्जनेसह होण्याची शक्यता आहे. साधारण 12-13 तारखेला मेच्या अरबी समुद्रातील सिस्टम ही महाराष्ट्रावर इफेक्ट करण्याची शक्यता आहे. आपण या बाबीवर लक्ष ठेवून असू, परंतु सविस्तर अंदाज हा पुढे बघू, कारण हा अंदाज बदलत असतो. शेतकऱ्यांसाठी मी पुन्हा सूचना सांगून ठेवतो, हे वर्ष हे कसोटीचं आहे, कमी पावसाचं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करायची नाही. आपल्या भागात जोपर्यंत 75 ते 100 मिलीमीटर पाऊस होत नाही तोपर्यंत पेरणी करायची नाही. आपण 13 तारखेपर्यंत एकत्रित अंदाज जर ICMWF मॉडेलचा बघितला तर कोकणामध्ये आपल्याला साधारण 8-9 तारखेनंतर मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. शिवाय महाराष्ट्रामध्ये उत्तम पावसाचा अंदाज आहे. बघू आपण काय काय बदल होतोय. हाच अंदाज आपण जेव्हा JFS मॉडेलनुसार बघतो तेव्हा मात्र आपल्याला कोकणात पाऊस आहे
परंतु विदर्भ आणि कोकण असा पावसाळी अंदाज देण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी एक मोठी गॅप दाखवण्यात आलेली आहे. परंतु एक लक्षात घ्या, फक्त SMWF मॉडेलचा अंदाज महाराष्ट्रामध्ये जास्त जुळतो हे लक्षात घ्या. महाराष्ट्रामध्ये पावसाचा प्रभाव कधी सुरू होईल तर साधारणपणे आत्ता देखील आपल्याला घाटमाथ्यावर पावसाचा अनुकूल ढग आहेत. सिंधुदुर्गमध्ये पावसाचा अनुकूल ढग आहेत कोल्हापूरच्या आजूबाजूने सकाळीच, परंतु दुपारनंतर हे वातावरण थोडं शिथिल होणार आहे. त्यामुळे आज काही लगेचच पावसाचा अंदाज नाही आहे. मात्र आज उशिरा भंडारा, गोंदिया, नागपूर, अमरावती, पूर्व विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं. शिवाय उद्या पहाटे थोडं जळगाव, नंदुरबारच्या दिशेने वातावरण सरकण्याची शक्यता आहे. आता ते किती प्रभावी ठरते ते बघूयात, कारण कालपर्यंत 31 तारखेला चांगला पाऊस महाराष्ट्रात दाखवला जात होता आणि आज मात्र तो दाखवला जात नाही. परंतु तरी देखील सातारा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर भागात घाटमाथ्यावर पावसाचा 31 तारखेला अंदाज आहे. स्थानिक वातावरण देखील महाराष्ट्रात, मराठवाडा, विदर्भात असण्याची शक्यता आहे. 1 तारखेला आपण बघतो मुख्य काय बदल आहे हवामानात, तर छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अकोला, जळगाव, नाशिक पूर्व, धुळे पूर्व भागात थोडं पावसाळी वातावरण मोठ्या स्वरूपातलं तयार होऊ शकतं आणि घाटमाथ्यावरही पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नंदुरबारमध्ये सुद्धा या पावसाचा प्रभाव दाखवण्यात आलेला आहे उद्या 1 तारखेला. 1 तारखेचा अंदाज आहे. मग सुरुवात उत्तरेकडील पावसाने होते की काय असं थोडं वाटतंय. उत्तरेकडून दक्षिणेकडे हे वातावरण सरकतंय 1 तारखेला. मान्सूनच्या अपोजिट 2 तारखेला आपण बघतो की घाटमाथ्यावर मान्सून वारे सक्रिय होण्यासाठीची पोषकता निर्माण होते. त्यामुळे कोकणात पावसाचं अनुकूल वातावरण तयार व्हायला सुरुवात होईल. 3 तारखेला देखील कोकण किनारपट्टीला काही ठिकाणी पावसाला सुरुवात होईल. धुळे आणि नाशिक जिल्ह्यामध्ये चांगलं पावसाळी वातावरण आपल्याला 3 तारखेपासून दाखवलं जातं आहे. मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये, विदर्भामध्ये स्थानिक वातावरण देखील असणार आहे. 4 तारखेला देखील घाटमाथ्यावर आणि कोकणामध्ये पावसाळी वातावरण हे महाराष्ट्रात स्थानिक वातावरण आहे. मान्सून पोहोचलेला नाही, परंतु 5 तारखेपासून कोकणामध्ये जोरदार घाटमाथ्यावर आणि किनारपट्टी भागात, कोस्टल भागात देखील पावसाचं प्रमाण वाढायला सुरुवात होईल आणि हे मान्सूनचं पूर्वलक्षण आहे. सोलापूर, लातूर, धाराशिवच्या दक्षिणेला जोरदार पाऊस होऊ शकतो. आता 6 तारखेचा अंदाज आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, कारण 6 तारखेपासून संपूर्ण घाटमाथ्यावर, दक्षिण कोकणामध्ये, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये, सोलापूर, लातूर, धाराशिवमध्ये जोरदार पावसाची शक्यता दाखवण्यात येते आणि जवळपास बीड, परभणी, नांदेड, अहिल्यानगर पर्यंत याचा प्रभाव 6 तारखेलाच पडणार आहे. मान्सूनला पूरक अशा प्रकारचं वातावरण अरबी समुद्रात तयार होणार आहे आणि 7 तारखेपासून मग पुन्हा अहिल्यानगर, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर या सर्व भागामध्ये अगदी नाशिकपर्यंत पावसाचं वातावरण 7 तारखेला होईल. त्यामुळे आपण फार पुढचे अंदाज बघणार नाहीत, परंतु हे वातावरण अगदी विदर्भ, मराठवाड्यामध्ये देखील जोरदार एंट्री मारणार आहे. त्यामुळे अंदाज मी यापूर्वी सांगितले, मॉडेलचे अंदाज कितीही प्रभावी असले तरी देखील ते यावर्षी 50 ते 60% जुळणार आहेत, कारण अल निनोचं वर्ष आहे. 8 तारखेला खऱ्या अर्थाने कोकणामध्ये पाऊस जोरदार पद्धतीने सक्रिय होईल. नाशिकपर्यंत संपूर्ण कोकण किनारपट्टी, अगदी पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरू होईल. त्यानंतर कोल्हापूर, सातारा, पुणे, अहिल्यानगर, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर या सर्व भागामध्ये मान्सूनला पोषक वातावरण असणार आहे
आणि 7 ते 8, 9 तारखेपर्यंत मान्सून महाराष्ट्राकडे सरकणं अपेक्षित आहे. आपण बघतो मान्सूनला पूरक वातावरण 7, 8, 9 दाखवलं जात आहे. आणि एक महत्त्वाची बाब म्हणजे आपण 10 दिवसाचा अंदाज जून, जुलै आणि ऑगस्ट, सप्टेंबर असा चॅनलवर देण्याचा प्रयत्न करतोय. एक पहिलं कमी दाबाचं क्षेत्र 12 तारखेला किंवा 11-12 तारखेच्या दरम्यान अरबी समुद्रात सक्रिय होईल आणि ते जर कदाचित महाराष्ट्रावर सरकलं तर कोकण किनारपट्टी, महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पाऊस होईल हा अंदाज आहे. मात्र हा अंदाज दूरवरचा आहे. यात काय बदल होतो हा आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये बघत चला. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.